गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण लास्ट फाईल बघणार आहोत की जो खूप मोठा आहे आणि त्या फाईलमध्ये आपण येतो आहे स्वतः. म्हणजे तुम्ही येत आहे, मी येतो आहे, तुमचे घरचे येतात आणि तो फायलम म्हणजे फायलम कॉर्डाटा. आता आपण 10 फायलम बघितले. लास्ट लेक्चरला आपण फायलम इकॅनोडर्माटा आणि फायलम हेमिकॉर्डाटा बघितले आणि आज आपल्याला हा नवीन फायलम बघायचा आहे, जो लास्ट फायलम बघायचा आहे. त्याचं सब फायलम बघायचे आहेत. म्हणजे हा जो फायलम कॉर्डाटा हा खूप मोठा आहे. ह्याच्यामध्ये 3 सब फायलम आहेत. त्याच्यामध्ये युरोकॉर्डाटा आहे, सॅफॅरोकॉर्डाटा आहे आणि लास्ट आहे त्याचं नाव आहे व्हर्टिब्रेटा. आणि त्या व्हर्टिब्रेटामध्ये आपण येतो आहे की आपल्याला व्हर्टिबल कॉलम म्हणजे पाठीचा कणा आहे, पाठीचा मणका आहे. तर हा फायलम कॉर्डाटा हा काय आहे हा आपण थोडंसं बघूया, थोडंसं डीपमध्ये बघूया. आता फायलम कॉर्डाटा म्हणजे बघा, द कॉर्डेट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ कार्टिलेजिनस नॉटोकॉर्ड ॲट लिस्ट इन अर्ली एम्ब्रॉनिक लाईफ. बघा, कॉर्डेट्स कुणाला म्हणायचं की ज्यांच्या आयुष्यामध्ये एकदा किंवा कायमस्वरूपी कार्टिलेजनं बनलेला नॉटोकॉर्ड प्रेझेंट असणं म्हणजे फायलम कॉर्डाटा. आता आपल्यामध्ये हा नॉटोकॉर्ड आत्ता नाही आहे, पण तुम्ही ज्यावेळी लहान होता, मी ज्यावेळी लहानपणी होतो, एम्ब्रिओ कंडिशन म्हणजे भ्रूणावस्थेमध्ये, त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये नॉटोकॉर्ड होता. आणि ह्या नॉटोकॉर्डचंच कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे? व्हर्टिबल कॉलममध्ये झालेलं आहे. म्हणजे नॉटोकॉर्ड एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये असणं किंवा लाईफ लॉंग असणं हे फायलम कॉर्डाटाचं पहिलं मोस्ट कॅरेक्टर आहे. फर्स्ट कॅरेक्टर. सेकंड, प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट्स इन द फॅरेंजियल दॅट इज नेक रिजन. गिल स्लिट्स. आता गिल स्लिट्स म्हणजे काय बघा, एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये नेक रिजनच्या तिथं, फॅरेंग्स म्हणजे घशाच्या तिथं असे गिल स्लिट्स आहेत. जसं माशाला कल्ले असतात फिशला, तसे गिल स्लिट असणं हे कॉर्डाटाचं कॅरेक्टर आहे. मित्रांनो, आपल्याला तर आत्ता सध्या माशासारखे कल्ले नाही आहेत. आपल्याला नाक आहे, नाकातून आपण श्वास घेतो, हा श्वास आपला फुफ्फुसामध्ये जातो, लंग्समध्ये जातो. पण आपण ज्यावेळी लहान होतो, आपण आपल्या आईच्या गर्भाशयामध्ये होतो, युट्रसमध्ये होतो, त्यावेळी तिथे एक फ्लुईड होतं, पाणी होतं, ॲम्निओटिक फ्लुईड असं त्याला आम्ही म्हणतो, गर्भजल असं आम्ही त्याला माडीमध्ये म्हणतो. तर त्या ॲम्निओटिक फ्लुईडमधला जो ऑक्सिजन घेण्यासाठी त्या बेबीला, त्या एम्ब्रिओला, त्या लहान बाळाला तिथं काय होते? फॅरेंजियल गिल स्लिट्स होते. म्हणजे त्यावेळी होते, लहानपणी होते, आत्ता नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे होते ना, म्हणून आपण कशामध्ये येतो आहे? फायलम कॉर्डाटामध्ये होतं. प्रेझेन्स ऑफ हॉलो डॉर्सल नर्व कॉर्ड रनिंग थ्रू आउट दी लेंथ ऑफ द बॉडी अँड व्हेंट्रल हर्ट. आता दिलेलं आहे डॉर्सल नर्व कॉर्ड. नॉन कॉर्डेट जे आहेत आत्ता पण आपण बघितलं, फायलम पोरिफेरापासून ते अगदी इकॅनोडर्माटापर्यंत, त्यांना नर्व कॉर्ड व्हेंट्रल साईडला आहे. ठीक आहे, म्हणजे पुढच्या बाजूला आहे. पण आपल्यामध्ये फायलम कॉर्डाटामध्ये जो नर्व कॉर्ड आहे हा बॅक साईडला आहे. आणि आपल्यामध्ये जे हार्ट आहे, हार्ट ते व्हेंट्रल साईडला आहे. नॉन कॉर्डमध्ये ते कुठल्या साईडला असतं? बॅक साईडला असतं. म्हणजे पाठीवरती असतं, बॅक साईडला असतं. पण आपल्यामध्ये ह्युमन बिईंगमध्ये कॉर्डेटामध्ये ते पुढच्या साईडला आहे. मग कॉर्डेटमध्ये कोण येते? कुत्रं येते, मांजर येते, कासव येते, अगदी टॉर्टॉइज म्हणजे सगळे पक्षी येतात, कासव, सगळे जे ॲनिमल आहेत आपण पुढे बघणार आहोत. ह्या सगळ्यांच्यामध्ये हार्ट तुम्हाला पुढल्या साईडला दिसेल आणि बॅक साईडला नर्व कॉर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हा नर्व कॉर्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? व्हर्टिबल कॉलममध्ये होते. आता फायलम कॉर्डाटा इज डिवायडेड इंटू 3 सब फायलम. आणि हा जो फायलम कॉर्डाटा आहे ह्याचं क्लासिफिकेशन 3 सब फायलममध्ये होतं आहे. ते कुठले कुठले आहेत बघा, खूप महत्त्वाचे आहेत. युरोकॉर्डाटा, सॅफॅरोकॉर्डाटा अँड व्हर्टिब्रेटा. आता व्हर्टिब्रेटामध्ये आपण येतो आहे. युरोकॉर्डाटा अँड सॅफॅरोकॉर्डाटा आर कलेक्टिव्हली कॉल्ड प्रोटोकॉर्डेट्स. म्हणजे व्हर्टिब्रेटा ह्या पृथ्वीवरती येण्याच्या अगोदर पहिल्यांदा कोण आले? तर पहिल्यांदा युरोकॉर्डाटा आले, पुन्हा कोण आले? सॅफॅरोकॉर्डेट्स आले, नंतर कोण आले? व्हर्टिब्रेटा. म्हणून हे व्हर्टिब्रेटच्या आधीचे आहेत, म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो आहे? प्रोटोकॉर्डेट्स. ठीक आहे. आता थोडंसं आपण नीट पॉईंट ऑफ व्ह्यूनं थोडंसं डिटेलमध्ये बघूया की जे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला आणखीन समजेल. म्हणजे व्हर्टिब्रेटा हे जे ओव्हरऑल क्लासिफिकेशन आहे हे तुम्हाला सगळं समजेल. बघूया आपण.
फ्रेंड्स, आता हे जे डायग्नोस्टिक कॅरेक्टर्स आहेत फायलम कॉर्डेटाचे हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आत्तापर्यंत नीटला CETला ह्याच्यावरती भरपूर वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. आता मी जे तुम्हाला हे 4 डायग्नोस्टिक कॅरेक्टर सांगणार आहेत, हे 4 कॅरेक्टर असलेच आणि असायलाच पाहिजेत तर तो ॲनिमल फायलम कॉर्डेटामध्ये येतो. त्यातलं पहिलं कॅरेक्टर काय बघा, रीड अँड डायजेस्टचं म्हटलेलं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला असाइनमेंटमध्ये आहे. गिव किंवा स्टेट डायग्नोस्टिक कॅरेक्टर्स ऑफ कॉर्डेट्स आणि हे 4ही पॉईंट तुम्हाला व्यवस्थित डिस्क्रिप्टिव्ह मॅनरनं लिहायचे आहेत. खूप इम्पॉर्टंट असा हा क्वेश्चन आहे. बघा, ऑल द कॉर्डेट्स पजेस 4 डायग्नोस्टिक कॅरेक्टर्स आयदर इन द एम्ब्रियॉनिक ऑर अडल्ट स्टेज. हे जे कॅरेक्टर्स आहेत हे तुम्हाला एम्ब्रियॉनिक म्हणजे भ्रूण अवस्थेमध्ये ज्यावेळी ते लहान असतील त्यावेळी दिसतील किंवा तो ॲनिमल अडल्ट झाल्यावरती मॅच्युअर झाल्यावरती तुम्हाला हे कॅरेक्टर दिसतील. म्हणजे कुठं ना कुठं तर दिसणार आहेत. एक तर लहानपणी दिसणार आहेत किंवा मोठेपणी दिसणार आहेत, पण कुठल्या तरी त्या लाईफ स्टेजमध्ये ते तुम्हाला दिसतीलच. असे हे 4 कॅरेक्टर आहेत आणि हे 4 कॅरेक्टरला आम्ही काय म्हणतो आहे, डायग्नोस्टिक. डायग्नोस्टिक म्हणजे काय, जे कॅरेक्टर ओळखण्यासाठी सोपे असतात अशा कॅरेक्टरला आम्ही काय म्हणतो आहे, डायग्नोस्टिक कॅरेक्टर्स. नंबर 1 नॉटोकॉर्ड. मगाशी आपण बघितला होता. आता नॉटोकॉर्ड हा काय आहे बघा, नॉटोकॉर्ड हा सॉलिड आहे. सॉलिड म्हणजे काय, भरीव आहे. इट इज अ सॉलिड अनजॉईंट म्हणजे असं जोडलेलं नाही, एकसारखं आहे. स्टीफ कडक आहे. फ्लेक्झिबल रॉड लाईक स्ट्रक्चर सिच्युएटेड ऑन द मिड डॉर्सल साईड बिटवीन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता बघा सेंट्रल नर्वस सिस्टीम त्याला आम्ही म्हणतो आहे मध्यवर्ती चेतना संस्था. आता CNSमध्ये काय येतं तर ब्रेन येतो आपला मेंदू, आणि हा मेंदू खाली असा आलेला आहे, कंटिन्यू झालेला आहे. बरोबर आपल्या पाठीच्या मध्ये मणका आहे बघा, ह्या मणक्याच्या बरोबर आतून गेलेला आहे. बरोबर आहे. त्याला आम्ही काय म्हणतो आहे, स्पायनल कॉर्ड. त्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो स्पायनल कॉर्ड, मराठीमध्ये म्हणतो त्याला मज्जारज्जू. बरोबर आहे. तर इट इज अ सॉलिड. हा जो नॉटोकॉर्ड आहे हा कसा आहे, सॉलिड आहे, अनजॉईंट, स्टीफ, फ्लेक्झिबल आहे, लवचिक आहे. सिच्युएटेड ऑन द मिड डॉर्सल साईड बिटवीन द CNS अँड द ॲलिमेंटरी कॅनॉल. ॲलिमेंटरी कॅनॉल म्हणजे तोंडा म्हणजे माउथपासून ॲनसपर्यंतचा जो सगळा ट्रॅक आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲलिमेंटरी कॅनॉल. तर तो ॲलिमेंटरी कॅनॉल आणि आपला जो हा CNS आहे बरोबर त्याच्यामध्ये आहे. पुढं द नॉटोकॉर्ड रिमेन्स लाईक इन सर्टन कॉर्डेट्स. म्हणजे काहींच्यामध्ये तो असतो, आहे तसं राहतो, काहींच्यामध्ये तो येतो निघून जातो. सम प्रोटोकॉर्डेट्स इन वर्टिब्रेट्स इट इज द ओनली फाउंड इन एम्ब्रियो. आता प्रोटोकॉर्डेट्समध्ये तो कायम असतो, एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये पण असतो, अडल्ट स्टेजमध्ये पण असतो. पण वर्टिब्रेट मात्र इट इज द ओनली फाउंड इन एम्ब्रियो. बघा, वर्टिब्रेटमध्ये फक्त तो एम्ब्रियोमध्ये पाहायला मिळतो नॉटोकॉर्ड. नंतरनं नॉटोकॉर्ड तिथं पाहायला मिळत नाही, कारण का ह्या नॉटोकॉर्डचं रिप्लेसमेंट कशामध्ये होतं आहे तर व्हर्टिबल कॉलममध्ये होतं आहे. बघा, इन अडल्ट्स इट इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिबल कॉलम दॅट इज बॅकबोन. जो तुमच्या पाठीचा जो मणका आहे बॅकबोन, हा बॅकबोन लहान बाळामध्ये काय म्हणून होता तर तो नॉटोकॉर्ड म्हणून होता. म्हणजे नॉटोकॉर्डचंच कन्व्हर्जन कशामध्ये झालं, व्हर्टिबल कॉलममध्ये झालं. पण प्रोटोकॉर्डेट्समध्ये म्हणजे कोण, युरोकॉर्डेट्स आणि सेफॅलोकॉर्डेट्स ह्यांच्यामध्ये मात्र हा जो नॉटोकॉर्ड आहे हा आहे असा राहतो. हे एवढं लक्षात ठेवा. पहिले काय तर तुम्हाला समजलं नॉटोकॉर्ड, ठीक आहे. सेकंड, डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड. आता इट इज ऑलवेज हॉलो अँड लाईज डॉर्सल टू द नॉटोकॉर्ड. हा जो नर्व कॉर्ड आहे, नॉट नॉटोकॉर्ड, हा नर्व कॉर्ड म्हणजे आपल्यामध्ये जो नर्व कॉर्ड असतो हा बॅक साईडला असतो, म्हणजे पाठीच्या मणक्याच्या असतो, आणि तो आतून कसा आहे, पोकळ आहे. हॉलो म्हणजे पोकळ. सेकंड, थर्ड दिलेला आहे पेयर्ड फॅलेंजियल गिल स्लिट्स. आता गिल्स, गिल्स म्हणजे काय, कवले, जे कल्ले आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो कल्ले, की जे कल्ले आपल्याला पाण्यामधला ऑक्सिजन O2 घेण्यासाठी म्हणजे रेस्पिरेशनसाठी खूप युजफुल आहेत. आणि स्लिट्स म्हणजे खिडक्या, माशांच्या मध्ये खिडक्या असतात, गिल्स असतात. तसे फॅरेंजियल, फॅरेंज म्हणजे घशाच्या ठिकाणी असतात, घशाच्या ठिकाणी. सो हे पेयर्ड आहेत, म्हणजे आपल्यामध्ये ते पेयर्ड असतात, एक ह्या साईडला एक त्या साईडला. पेयर्ड फॅरेंजियल गिल स्लिट्स. ऑल द कॉर्डेट, जे कॉर्डेट्स आहेत, ऑल द कॉर्डेट्स म्हणजे ते फिश असतील, मगर असेल, कासव असेल, ऑल द कॉर्डेट्स हॅव ॲट सम स्टेज ऑफ लाईफ, त्यांच्या कुठल्या तरी स्टेजमध्ये लाईफमधल्या, मग ते लहान अवस्थेमध्ये असतील किंवा काहींना आयुष्यभर असतील
किंवा काही अडल्टमध्ये असतील. काय क्रायटेरिया काय बघा, ऑल द कॉर्डेट्स हॅव ॲट सम स्टेज ऑफ लाईफ अ सिरीज ऑफ पेअर्ड नॅरो ओपनिंग्ज अँड द गिल स्लिट्स ऑन द लॅटरल साईड्स ऑफ द फॅरिंग्स. लॅटरल साईड म्हणजे काय, जसा कान हा आपल्या लॅटरल साईडला एखाद्या बाजूला आहे, अशा पेअर फॉर्ममध्ये एक ह्या साईडला एक ह्या साईडला अशा खिडक्यासारखं स्ट्रक्चर आहे, त्यालाच आम्ही म्हणतोय पेअर्ड फॅरेंजियल गिल स्लिट्स. ह्या कधी ना कधी तर असणं किंवा आयुष्यभर असणं हे फायलम कॉर्डेटचं 3rd नंबरचं कॅरेक्टर आहे, की जे कॅरेक्टर डायग्नोस्टिक आहे. नंबर 4 टेल असणं, शेपूट असणं. तुम्हाला आत्ता शेपूट नाही आहे, तुम्हाला माहिती आहे की माकडाने शेपूट आहे, आपण पण काही माकड होतो, आपल्यालाही शेपूट होती, पण त्या शेपटीचा आपण वापर केला नाही म्हणून ती शेपूट निघून गेली. इव्हॉल्युशनमध्ये असंच आहे बघा, ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये. इव्हॉल्युशन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा जर तुम्ही वापर केला नाही तर ती गोष्ट ॲटोमॅटिक निघून जाते. म्हणून बरेच जण सांगतात की डोक्याचा वापर करा. जर तुम्ही डोक्याचा वापर केला नाही तर डोकं एक दिवशी निघून जाईल, म्हणजे मेंदू. आपल्यालासुद्धा पूर्वी शेपूट होती, ती आपण वापरली नाही म्हणून शेपूट निघून गेली. फक्त तिथं काय आहे, माकड हाड आहे, टेलबोन आहे, मात्र शेपूट मात्र नाही आहे. पण ज्यावेळी एखादं बाळ लहान असतं तर त्याला छोटीशी ती शेपूट असते. ठीक आहे, याचा अर्थ काय, इट इज द पोस्ट ॲनल पार्ट ऑफ द बॉडी. ॲनलच्या तिथं असतं ना पुढचा भाग, म्हणून पोस्ट ॲनल पार्ट ऑफ द बॉडी. टेल इज रिड्यूस्ड, काहींच्यामध्ये ती कमी झालेली आहे, काहींच्यामध्ये ती ॲबसेंट झालेली आहे. इन मेनी अडल्ट कॉर्डेट्स, अडल्टमध्ये ती ॲबसेंट आहे. फायलम कॉर्डाटा इज डिवायडेड इंटू 3 सब फायलम. आता हा जो फायलम कॉर्डाटा आहे हा आता आपल्याला खूप डीपमध्ये स्टडी करायचा आहे, आणि त्याच्यामध्ये फायलम कॉर्डाटाचे एकूण 3 सब फायलम आहेत. त्यातला पहिला फायलम आहे युरोकॉर्डाटा. तो काय आहे तो आपण बघायचा आहे, त्याचे ॲनिमल कुठले ते बघायचे आहेत. पुन्हा आपल्याला बघायचं आहे सेफॅलोकॉर्डाटा, पुन्हा आपल्याला बघायचं आहे व्हर्टिब्रेटा. समजलं, म्हणजे आपल्याला आता ते 3 फायलम बघायचे. मग पहिल्यांदा आपल्याला बघायचं युरोकॉर्डाटा, तो काय आहे, पुन्हा सेफॅलोकॉर्डाटा आहे, पुन्हा व्हर्टिब्रेटा बघायचा आहे, पुन्हा व्हर्टिब्रेटामध्ये आणखीन क्लासिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये आणखीन क्लासिफिकेशन आहे. हे सगळं बघण्यासाठी आपल्याला एक चार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, आणि हा चार्टसुद्धा तुम्ही 2 वेळा लिहून काढायचा आहे. किती वेळा लिहून काढायचा आहे, 2 वेळा. तो पाठच करायचा आहे. ज्यांचा हा चार्ट पाठ झाला त्यांना हा चॅप्टर समजला. शेवटचा 11 फायलम डीप आहे, ह्याच्यावरती 100% एखादा क्वेश्चन असणार, आणि हे सगळे डायग्नोस्टिक कॅरेक्टर तुम्हाला पाठच पाहिजे. पुढं बघूया तो प्रकार काय आहे तो चार्ट. येस, हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, फायलम कॉर्डाटा आहे. फायलम कॉर्डाटाचे 3 सब फायलम झाले आहेत. त्यातला पहिला आहे युरोकॉर्डाटा, त्याचं एक्झाम्पल आहे हर्डमानिया, स्पेलिंग महत्त्वाचं आहे. दुसरा आहे सेफॅलोकॉर्डाटा, त्याचं एक्झाम्पल आहे ॲम्पिऑक्सस, हे माहीत पाहिजे. तिसरा आहे व्हर्टिब्रेटा. आता व्हर्टिब्रेटामध्ये पुन्हा 2 सेक्शन केलेत, एक म्हणजे अग्नाथा आणि दुसरा आहे ग्नॅथोस्टोमाटा. आता ग्नाथा म्हणजे काय बघा, ग्रीक शब्द आहे. ग्नाथा म्हणजे जॉज, आणि ए मीन्स ॲबसेंट. असे कॉर्डेट्स की ज्यांना जबडा नाही आहे, म्हणजे जबडा नसणारे, आणि असे आहेत की ज्यांना जबडा आहे. ज्यांना जबडा आहे त्यांना मी काय म्हणतोय, ग्नॅथोस्टोमाटा, दॅट इज जॉड व्हर्टिब्रेट्स. आणि दुसरे अग्नाथा म्हणजे काय, जॉलेस व्हर्टिब्रेट्स. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पहिला आहे बघा ऑस्ट्रोक्रोडोमी, तो एक्सटिंक्ट आहे, त्याचा काय विषय तो घेऊ नका. त्याचा खालचा आहे बघा अग्नाथामध्ये आपल्याला फक्त एकच क्लास बघायचा आहे. त्या क्लासचं नाव आहे, आता बघा पहिल्यांदा आपण काय म्हटलं, फायलम कॉर्डाटा, पुन्हा आपण काय म्हणतो सब फायलम. आता जो तिसरा आहे तो काय आहे, क्लास. पुन्हा काय आहे, सुपर क्लास. बरोबर आहे. म्हणजे थोडं जसं जसं तुम्ही पुढं जाणार आहे तशा ह्या टर्म्स तुमच्या लक्षात राहणं अपेक्षित आहे. बघा, पहिला काय आहे सेक्शन अग्नाथा, दुसरा कुठला आहे ग्नॅथोस्टोमाटा. आता अग्नाथा ज्यांना जॉज नाहीत अशा कुठला क्लास आहे सध्या आता अस्तित्वात, तर त्याचं नाव आहे सायक्लोस्टोमाटा. हे जे सायक्लो म्हणजे सर्क्युलर, यांचं तोंड असं गोल असतं, ह्यांना जबडे नसतात. त्याचे 2च एक्झाम्पल दिलेत बघा, पेट्रोमायझॉन अँड मायक्झिन. हे आपण बघणार आहेत, इंटरेस्टिंग आहे, पुढं बघणार आहोत आपण. पेट्रोमायझॉन अँड मायक्झिन. इकडं बघा, ज्यांना जबडे आहेत त्यांच्यामध्ये 2 झालेत सुपर क्लास. एक म्हणजे पायसेस. ह्या पायसेसमध्ये जगातले सगळे मासे येतात,
म्हणजे मासा, कुठलाही मासा घ्या, समुद्रातला घ्या, नदीतला घ्या, खाऱ्या पाण्यातला घ्या, विहिरीतला घ्या, हे सगळे मासे कशामध्ये येतात तर पायसेसमध्ये येतात. आणि सगळ्या माशांना जबडे असतात, वरचा खालचा. आणि दुसरा आहे सुपर क्लास टेट्रॅपोडा. टेट्रॅ म्हणजे 4, बघा, मोनो 1, डाय 2, ट्राय 3, टेट्रा 4, पेंटा 5, हेक्झा 6, हेप्टा 7, ऑक्टा 8, नोना 9, डेकॅ 10. हे सगळे ग्रीक वर्ड आहेत. त्याचा टेट्रॅ म्हणजे 4, पोडा ग्रीक शब्द आहे, लेग्स. बघा, टेट्रॅ पोडा, टेट्रॅ मीन्स 4, पोडा मीन्स लेग. ज्यांना 4 पाय आहेत, म्हणजे पुढचे 2 मागचे 2. आता आपल्याला पुढचे 2 पाय नसून 2 हात आहेत, मागचे 2 पाय आहेत. कुत्र्याला पुढचे 2 पाय, मागचे 2 पाय, म्हणजे 4 आर्म्स, 4 लेग्स. ठीक आहे, ते टेट्रॅपोडा. आता टेट्रॅपोडा मध्ये पुन्हा मित्रांनो 1 2 3 4 पुन्हा क्लास आहेत टेट्रॅपोडामध्ये. म्हणजे टेट्रॅपोडा हा सुपर क्लास आहे. सुपर क्लासमध्ये क्लास किती आहेत? 4. त्यातले पहिले आहेत ॲम्फिबिया. आता ॲम्फिबिया म्हणजे काय रे? सगळे उभयचर प्राणी, बरोबर आहे. त्याच्यामध्ये फ्रॉग आला, त्याच्यामध्ये सॅलॅमेंडर आला, की जे पाण्यामध्ये पण राहतात, जमिनीवरती पण राहतात. फ्रॉगला पण बघा की 4 पाय आहेत, पुढचे 2 मागचे 2. पुन्हा हे रेप्टिलिया, त्याच्या पुढचे प्राणी, सरपटणारे प्राणी, क्रिपिंग क्रिएचर्स. त्याच्यामध्ये टॉर्टॉइज आहे. टॉर्टॉइज म्हणजे कासव. लिझार्ड आहेत, काही सरडे आहेत, आणि स्नेक आहेत, कोब्रा, रॅटल स्नेक आहे, आफ्रिकन ब्लॅक मांबा, अजगर आहे, पायथॉन आहे. हे सगळे रेप्टाइल्स त्याच्यामध्ये येतात, रेप्टाइलमध्ये, बरोबर आहे. त्याच्या पुढचे क्लास एव्ज. म्हणजे बघा, पहिला ॲम्फिबिया आले, ॲम्फिबियानंतर कोण आले? रेप्टाइल्स आले जगात. पुन्हा एव्ज. एव्ज म्हणजे सगळे पक्षी, अगदी किंगफिशर असेल, क्रो म्हणजे कावळा असेल, चिमणी म्हणजे स्पॅरो असेल, पॅरोट असेल, कावळा असेल, क्रो, सगळे अगदी कोंबडी असेल, मोर असेल, सगळे पक्षी, पेग्विन हा सुद्धा पक्षी आहे, तो असेल, सगळे बर्ड्स हे क्लास एव्जमध्ये येतात. नेक्स्ट आहे क्लास मॅमिलिया, ज्यांना मॅमरी ग्लँड आहे, ज्यांना स्तन आहेत, आणि ह्या मॅमरीमधून दूध येतं, मॅमरी ग्लँडमधून, की जे पिलांना जन्म देतात. ठीक आहे. आता बघा, पक्षी अंडी देतात, तसे हे मॅमल्स अंडी देत नाहीत. असं कधी ऐकलं आहे का रे, की शेळीनं 2 अंडी घातली, आमच्या गाईनं 6 अंडी दिली. ठीक आहे. आपल्यामध्ये म्हणजे मॅमिलियामध्ये जन्म देणे हा प्रकार आहे, दॅट इज बर्थ. बर्थ म्हणजे जन्म देणे. ठीक आहे. तर हे एक मॅमिली आपण डीपमध्ये बघणार आहोत. मग मॅमल्स म्हणजे कोण, त्याची डेफिनेशन काय, त्याचे कॅरेक्टर, कुठले एक्झाम्पल्स आहेत, त्यांचे कॅरेक्टर कुठले आहेत, ते आपण डीपमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता सुपर क्लास टेट्रॅपोडामध्ये किती आहेत? 4 आहेत. ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज अँड मॅमिलिया. तसंच स्पायसेसमध्ये, आता स्पायसेस हा सुपर क्लास आहे, ह्याच्यामध्ये एकूण 3 क्लास आहेत. त्यातला जो पहिला आहे प्लॅकोडर्मी, हा तुम्हाला नाही आहे, कारण का तो ऑलरेडी एक्सटिंक्ट झाला आहे. एक्सटिंक्ट झाला आहे म्हणजे काय, ते ॲनिमल पूर्वी होते, आता नाही आहेत, त्यामुळे तो विषय तुम्ही डोक्यात घेऊ नका. आत्ता आपल्याला फक्त 2च बघायचे आहेत. एक म्हणजे कॉन्ड्रिचथायस, त्यांनाच आम्ही म्हणतो आहे कार्टिलेजिनस फिश. बघा शब्द काय बघा, कार्टिलेजिनस फिश, म्हणजे ज्या फिशच्या बॉडीमध्ये कार्टिलेज आहे, लवचिकच कार्टिलेज, ज्याच्यामध्ये बोन नाही आहे, ते कार्टिलेज फिश. त्याचं एक्झाम्पल दिले स्कॉल्डॉन. आणि ज्या फिशमध्ये काटे आहेत, बोन आहेत, ते क्लास म्हणजे ऑस्टियोस्थायस. त्याचं एक्झाम्पल दिले लेबिओ रोहिता. ठीक आहे, म्हणजे काटेरी मासे. म्हणजे बघा, सुपर क्लास स्पायसेसमध्ये 2च आपल्याला क्लास बघायचे आहेत. एक म्हणजे कॉन्ड्रिचथायस आणि दुसरा बघायचा आहे ऑस्टियोस्थायस. ऑस्ट्रेलियाचं एक्झाम्पल आहे लेबिओ, कॉन्ड्रिचचा आहे स्कॉल्डॉन. सगळ्यांना चार्ट समजला. हा चार्ट मला 2 वेळा लिहून पाहिजे. मी परत सांगतो बघा. फायलम कॉर्डाटा, 3 सब फायलम आहेत, युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा, व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटामध्ये पुन्हा 2 सेक्शन आहेत. एक म्हणजे अग्नाथा, दुसरा आहे ग्नॅथोस्टोमाटा. अग्नाथामध्ये एकच क्लास आपल्याला बघायचा आहे, त्याचं नाव आहे सायक्लोस्टोमाटा. त्याचे 2 एक्झाम्पल आहेत, पेट्रोमायझॉन अँड मायक्झिन. इकडं ग्नॅथोस्टोमाटा म्हणजे जॉर्ड व्हर्टिब्रेट्समध्ये 2 सुपर क्लास आहेत. त्यातला पहिल्या क्लासचं नाव आहे पायसेस. ह्या पायसेस म्हणजे ट्रू फिशेस, की जे प्युअर फिश आहेत. त्याच्यामध्ये 2च क्लास आपल्याला बघायचे आहेत. एक म्हणजे कॉन्ड्रिचथायस, की ज्यांच्यामध्ये हाडं नाही आहेत, त्यांच्यामध्ये काय आहे, कार्टिलेज आहे, खुर्चे आहेत.
त्याचं एक्झाम्पल दिले स्कॉलिडॉन, आणि दुसरा जो आहे त्याचं नाव आहे ऑस्टियोस्थायस, की त्यांना आम्ही म्हणतोय बोनी फिश. त्याचं एक्झाम्पल दिले लेबिओ. पुन्हा ज्यांना जॉज आहेत असा सुपर क्लास टेट्रॅपोडा, टिपिकली 4 लिम्स, त्यांना 4 लिम्स असतात. आता हे जे सुपर क्लास टेट्रॅपोडाचं क्लासिफिकेशन करून आम्ही 4 क्लासमध्ये केले. ॲम्फिबिया, तर आम्ही म्हणतोय उभयचर प्राणी. सॅलामेंडर फ्रॉग त्याचं एक्झाम्पल आहे. क्लास रेप्टिलिया, सरपडणारे प्राणी. टॉर्टॉईज, लिझार्ड, स्नेक त्याचं एक्झाम्पल आहे. पुन्हा आहेत उडणारे प्राणी. क्लास एव्ज, बर्ड्स त्याच्यामध्ये सगळे येतात. आणि क्लास मॅमिलिया, मॅमल्स. मॅमलच्या पुढं ॲडव्हान्स कुठलेही ॲनिमल नाही आहेत. इथं फायलम कॉर्डाटा संपतोय. मग आता आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट लेक्चरपासून? पहिल्यांदा आपल्याला फायलम युरोकॉर्डाटा बघायचं आहे. पुन्हा आपल्याला बघायचं आहे सेफॅलोकॉर्डाटा. पुन्हा आपल्याला बघायचं आहे व्हर्टिब्रेटा म्हणजे काय. पुन्हा त्यातला बघायचं आहे आपण सायक्लोस्टोमाटा बघायचं आहे. पुन्हा आपल्याला बघायचं आहे ग्नॅथोस्टोमाटा. पुन्हा आपल्याला बघायचं आहे पायसेस. पायसेसमध्ये आपण पुन्हा बघणार आहोत कॉन्ड्रिस्थायस. पुन्हा आपण बघणार आहोत ऑस्टिस्थायस. पुन्हा आपण बघणार आहोत टेट्रापोडा म्हणजे काय. त्याच्यामध्ये पुन्हा 4 क्लास आहेत. पहिला ॲम्फिबिया बघणार, ॲम्फिबियाचे एक्झाम्पल बघणार. पुन्हा आपण बघणार रेप्टिलिया. पुन्हा आपण बघणार एव्ज, आणि पुन्हा आपण बघणार मॅमिलिया. इथं हा टॉपिक संपला. लक्षात येते? म्हणजे इतका फायलम कॉर्डाटा हा किचकट आहे. त्यामुळे तुम्हाला हा चार्ट पाठ असणं खूप इम्पॉर्टंट आहेत. सगळे स्पेलिंग माहीत असणं महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाचे एक्झाम्पल माहीत असणं. आता हर्डमानिया युरोकॉर्डाटा, ॲम्पिऑक्सिस सेफॅलोकॉर्डाटा. ठीक आहे. आता बर्ड्स हा कोण आहे? व्हर्टिब्रेटामधला ॲनिमल आहे. हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आज आपल्याला हा चार्ट कळाला. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं थर्ड क्वेश्चन मी तुम्हाला आज सांगतो आहे की हा मॅक्झिमम प्रॅक्टिकलला आणि स्टेट बोर्डच्या परीक्षेला विचारलेला आहे. डिफरन्स बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 11वा फायलम कुठला आहे? कॉर्डेटा. आणि आत्तापर्यंत जे आपण सगळे फायलम बघितले पहिल्यापासून अगदी 10व्यापर्यंत, हे सगळे कोण आहेत? नॉन कॉर्डेट. त्यातला जो हेमिकॉर्डाटा आहे त्याच्यामध्ये अर्धवट आलेला आहे, तो सोडून द्या. अगदी फायलम पोरिफेरापासून फायलम इकॅनोडर्माटापर्यंत सगळे जे ॲनिमल येतात हे सगळे कशामध्ये येतात? नॉन कॉर्डेट्स. ठीक आहे. आणि 11वा फायलम कशामध्ये येतो आहे? फायलम कॉर्डेट. मग डिफरन्स बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स हा क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. हा आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. हा प्रॅक्टिकलला विचारला जातात. नीटला पण तितकाच महत्त्वाचा आहे. बघूया. पहिला असे 5 डिफरन्स दिलेले आहेत, त्यातले कुठलेही 4 तुम्हाला लिहायचे आहेत. पहिला, कॉर्डेट्समध्ये नॉट टू कॉर्ड प्रेझेंट आहे. कधी ना कधी तर आपल्या एकदा आयुष्यात तो येऊन जातो आहे. नॉन कॉर्डेटमध्ये नॉट टू कॉर्ड इज ॲब्सेंट. पहिला बघा, जे कॉर्डेट्स आहेत त्यांच्यामध्ये नॉट टू कॉर्ड प्रेझेंट असणारच, ह्यांच्यामध्ये ॲब्सेंट असणार. सेकंड बघा, CNS इज डॉर्सल, हॉलो अँड सिंगल. कॉर्डेटमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे बॅक साईडला आहेत, हॉलो आहेत, पोकळ आहेत, आणि एकच असतो, सिंगल आहे. मात्र नॉन कॉर्डेट मात्र CNS इज व्हेंट्रल, त्यांच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन स्पायनल कॉर्ड हे पुढं आहेत, पुढे साईडला आहेत. भरीव आहेत म्हणजे सॉलिड आहेत, अँड डबल आहेत. जशी लक्षात ठेवा शिडी असते, शिडी लॅडर. तुम्ही लाकडी किंवा लोखंडी शिडी बघितली ना, तसं डबल असतं ते. तिसरा बघा पॉईंट, फॅरिंग्स इज परफोरेटेड बाय गिल स्लिट्स. आपल्यामध्ये जिथं फॅरिंग्स असतं त्याला गिल स्लिट असतात, खिडक्या असतात. इथं बघा गिल स्लिट्स आर ॲब्सेंट. नॉन कॉर्डेट्समध्ये गिल स्लिट्स म्हणजे खिडक्या ह्या ॲब्सेंट असतात. फोर्थ बघा, हार्ट इज व्हेंट्रल. आपल्यामध्ये हार्ट हे छातीमध्ये असतं, बरगड्यांच्यामध्ये पुढं म्हणजे व्हेंट्रल साईडला असतं. पण नॉन कॉर्डेट्समध्ये मात्र हार्ट इज डॉर्सल. जर असेल, बऱ्याच जणांच्यामध्ये हार्ट नाही आहे, आता इकॉनॉमीमध्ये हार्टच नाही आहे, जर असेल तर ते मागं असणार, पाठीच्या मणक्याच्या तिथं असेल तर, किंवा नसेल तर प्रश्नच नाही आहे. म्हणजे हार्ट इज व्हेंट्रल, हार्ट इज डॉर्सल. फिफ्थ बघा, अ पोस्ट ॲनल पार्ट कॉल टेल इज प्रेझेंट. आता ॲनस, जिथं ॲनस संपते तिथून पुढचा जो पार्ट आहे त्याला आम्ही काय म्हणतो? टेल. म्हणजे टेल इथं पाहायला मिळते, आणि ती टेल असेल तर ती कशी असते? पोस्ट ॲनल असते, म्हणजे ॲनसमधून पुढे आलेली असते. इथं बघा टेल इज ॲब्सेंट. टेल हा प्रकारच नाही आहे नॉन कॉर्डेटमध्ये. सो टेल इज ॲब्सेंट. इथे कसले आहे? पोस्ट ॲनल, टेल इज प्रेझेंट. हा फरक तुम्ही लिहून काढायचा आहे. आजचा होमवर्क बघा, 4 डायग्नोस्टिक कॅरेक्टर फायलम कॉर्डेटाचे. हा पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन ते क्लासिफिकेशन 2 वेळा लिहायचं आहे. आणि तिसरा क्वेश्चन डिफरन्स बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण सब फायलम बघणार आहोत, फायलम
युरोकॉर्डाटा आणि त्याचे एक्झाम्पल्स, त्याचे कॅरेक्टर्स आणि एक्झाम्पल्स. पुन्हा काय बघणार आहोत, सेफालोकॉर्डाटा, त्याचे कॅरेक्टर्स आणि एक्झाम्पल्स. ठीक आहे, असं करत 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 ते आपल्याला मॅमिलियापर्यंत जायचं आहे. हा आपला प्रवास आहे. थँक्यू, धन्यवाद.